द्यायचं झालं तर व्हिएतनामचे वृत्तंत पलियाकारा यांनी भारतातून सुरू केलेली शांती यात्रा अमेरिकेत वॉक फॉर पीस नावाने हजारो किलोमीटरचा प्रवास करत आणि अमेरिकन नागरिकांनी त्याला दिलेला प्रतिसाद आपण सगळ्यांनी पाहिला. तो जगभरासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जगाच्या कल्याणाचा धर्म आपली वैचारिक संपत्ती आहे, तिचं जतन करणे, त्याला वृद्धिंगत करणे, या संपत्तीचे वैचारिक वारसदार म्हणून आपले सर्वात पहिले कर्तव्य आहे. या वैचारिक संपत्तीने आपल्या पिढ्या समृद्ध झाल्या पाहिजे, यासाठीच आपण आज वंदना संघ दीक्षाभूमीद्वारे प्रकाशित चित्र शब्दरूप संस्कार संहितेचा लोकार्पण सोहळा होत आहे. यात महत्त्वाचं योगदान लोखंडे परिवाराचं आहे. आपल्या कुटुंबियास दुःखाच्या अथांग सागरात लोटून मृत्यूस प्राप्त झालेल्या स्मृतिशेष निलेश लोखंडे यांची आठवण कायम राहावी या अपेक्षेने आई कल्पना, वडील रेवादास, पत्नी प्रियंका, पुत्र प्रियांश लोखंडे यांच्याद्वारे हे चित्र शब्दरूप पुष्प निलेश यांच्या स्मृतीस समर्पित करीत आहोत. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, लोखंडे परिवाराला सुद्धा विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं, आपले स्थान ग्रहण करावं. माननीय रेवादासजी लोखंडे, कल्पनाताई लोखंडे, प्रियंकाताई लोखंडे आणि प्रियांश लोखंडे यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. सगळ्यांनी सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बनते धम्मसार
थँक्यू मॅडम. तसेच आमचे दुसरे वक्ते आयुष्यमान डॉक्टर ओंकार वानखेडे. डॉक्टर ओंकार वानखेडे सरांचा अल्पसा परिचय. MA इन हा कार्यक्रम आज होत आहे असे लोखंडे परिवाराचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. धन्यवाद. चित्र शब्दरूप बुद्ध धम्म संस्कार संहिता या संहितेच्या निर्मितीच्या प्रती काही लोकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे असं बंधन समजायला वाटतं. या धम्मसंहितेच्या लोकार्पणाचा हा सोहळा या सोहळ्याचे अध्यक्ष श्रद्धेय भक्त धम्मसारथीजी, अतिथी वक्ता रुणाल माधुरी मिलिंद गुप्ते, अतिथी वक्ता ओंकार वानखेडेजी, आपण सर्व आपणा सर्वांचं वंदना संघाच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. आपल्या सर्वांना जय भीम, साधुवाद आणि मंगलकामना. सर्वात महत्त्वाचं योगदान जे आहे आमचं सगळ्यांचंच महत्त्वाचं योगदान आहे ज्यांचा उल्लेख करणार आहे, परंतु महत्त्वाचं योगदान आहे की आयुष्यमती प्रज्ञा मेश्राम यांचं. या मास्टर ऑफ फाईन आर्ट्स जेव्हा धम्मसंहिता धम्मसंस्कार संहिता शब्दबद्ध झाली, शब्दबद्ध झाल्यानंतर संकलन शब्दांकन पूर्ण झालेलं होतं. या संहितेतील प्रसंग ना चित्ररूप देण्याची गरज आहे. सुरुवातीला मला काही कळत नव्हतं. मेश्रामांशी जेव्हा मी संपर्क साधला आहे की मेश्रामांशी माझी अशी धारणा होती की आता एका पुस्तकाची जबाबदारी मेश्रामांकडे सोपवली की माझं काम संपलं. पण ते नंतर लक्षात आलं की जर चित्रबद्ध करावयाचं असेल मेश्राम करू शकतात, परंतु वेळ. आणि मग आम्ही चित्रकार कोण याचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही लोकांशी मेश्रामांनी संपर्क साधला, परंतु काम काही पुढे सरकलं नाही. मग अचानक मेश्रामांना प्रज्ञा मेश्राम आठवले, कारण हे दोघंही इसासनीच्या बुद्ध विहाराशी संबंधित आहेत. तिथे यांचा परिचय झाला आणि मग मेश्रामांनी मला सांगितलं की प्रज्ञा मेश्राम विहाराशी संबंधित आहे, धर्माप्रती समर्पित आहे. विहारामध्ये जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विहारामध्ये जे काही सुशोभन करावं लागतं तर सर्व दायित्व मेश्रामकडे आहे. आपण या कन्येशी चर्चा करूया. म्हणजे चला काही हरकत नाही, चर्चा करायला काय हरकत आहे. मग मी आणि प्रज्ञा मेश्रामकडे गेलो, त्यांना ही सगळी प्रकल्प समजून सांगितला आणि त्यांना म्हटलं की जे काही लेखन झालेलं आहे, जी काही संहिता शब्दप्रती झालेली आहे तिला चित्रबद्ध करता येईल का? इज इट पॉसिबल? ही तिची पहिली असाइनमेंट होती प्रोफेशनल. तिची पहिली असाइनमेंट होती प्रोफेशनली. तिने होता गेला की स्ट्राय मला फार आनंद झाला. आमच्याकडे प्रयत्न करायला काय पुढच्या पुढे पाहू आनंद झाला. तिने चित्रबद्ध केलं. एकदा परिष्कृत झाला, दोनदा झाला, तीनदा झाला. आमच्या समाधानापर्यंत तिच्यातून आम्ही काम करू आणि आमचं समाधान झालं. ही जर चित्रबद्ध झाली नसतील संहिता तर कदाचित आजचा हा दिवस उद्भवला नसता आणि हे तिचं मोठं योगदान आहे. याकरता आम्ही असं ठरवलं की तिचं निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे. त्याचवेळी प्रज्ञा मेश्राम ही व्यावसायिक चित्रकार म्हणून स्थापित झाली. त्याही क्षेत्रात नाव कमावलं पाहिजे, कारण हे आमच्या समाजाचं भूषण. हे तिची अचीवमेंट असणार आहे, ही समाजाची अचीवमेंट आहे आणि म्हणून आम्ही तिचं सन्मान चिन्ह देऊ, शाल देऊ आणि रोग देऊन तिचं अभिनंदन करावं असं ठरवलं. यात आपण प्रज्ञा मेश्रामना आमंत्रित करताना धनतेजींना विनंती करतो की तिला सन्मान चिन्ह, शाल आणि रोग देऊन तिचं अभिनंदन करावं.
इकडे बघा प्लीज प्लीज इकडे बघा. कोणते दिसतंय? भेट व्हायची आणि चर्चा व्हायची. ही निर्माणाची प्रक्रिया आहे, ही सगळी निर्मितीची प्रक्रिया आहे. आणि मग जेव्हा त्या संहितेविषयी मी त्यांच्याशी बोलली किंवा भीमराव वैद्यांचं म्हणणं असं तर तुम्हाला आठवतं का भीमरावजी? भीमराव वैद्यांचं म्हणणं असं तर या कथा नाही, या बुद्धाच्या जीवनासंबंधात प्रत्यक्ष घडलेली प्रसंग आहे. त्यामुळे काही झालं तरी शिक्षकात कथा हा शब्द येऊ नये. बरोबर आहे? कथा हा शब्द लिहू नये. शिक्षकाचा शोध घेत आहे. आणि मग शोध आमचा संपला. या शिक्षक चित्र शब्दरूप बुद्ध या शिक्षकावर आमचा शोध संपला. या संहितेमध्ये सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून तर तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत तथागताच्या सिद्धार्थाच्या आणि तथागत गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित प्रसंगाचे कथन करण्यात आलेलं आहे, चित्ररूपाने आणि शब्दरूपाने. त्यामुळे जेव्हा मुखपृष्ठाचा विचार आला तेव्हा स्वाभाविकपणे आमची मान्यता अशी होती की मुखपृष्ठावर समोर सिद्धार्थाच्या जन्माचं चित्र असावं आणि शेवटच्या पृष्ठावर तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं चित्र असावं ही संकल्पना होती. चांगलं चित्र शोध घेतला. अनेक पर्याय उपलब्ध होते. कारण मिश्रांकडे जेव्हा मी काम करतो तेव्हा मी मिश्रांना तुम्हाला अनेक पर्याय दाखवा, एक चित्र नाही दाखवतो. मी तुम्हाला काय पाहिजे अनेक पर्याय दाखवले. हे चित्र शेवटी आम्ही निवडलं. मेश्रामचं समाधान नाही झालं. माझं झालं, मेश्रामचं समाधान नाही झालं. मेश्राम याला परिष्कृत केलं आणि हे सगळं केल्यानंतर आज तुम्हाला जेव्हा उपलब्ध होईल ही संहिता तेव्हा मुखपृष्ठावर आणि शेवटच्या पृष्ठावर मेश्रामाचं मोठं योगदान आहे. आणि या निमित्ताने मी मेश्रामाला आमंत्रित करतो की त्याने धर्मपीठावर यावं आणि आमचं अभिनंदन स्वीकारावं. मी माझ्या विनंती करतो की सन्मान चिन्ह शाल आणि लोक करून मेश्रामाचं अभिनंदन करावं. संहितेच्या निर्मितीची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होती. जेव्हा पूर्ण होईल काही कळत नव्हतं, पूर्ण होईल की नाही तेही कळत नव्हतं. माझी अस्वस्थता वाढत होती. एक क्षण असा आला की असं वाटतं की सोडून जाऊ दे, आता काही होत नाही, काही कार्य काही पुढे सरकत नाही. पण दरम्यानच्या काळात जेव्हा संहिता लिहून पूर्ण झाली, हस्तलिखित पूर्ण झाली, तेव्हा ठरल्याप्रमाणे मिश्रांकडे मी हस्तलिखित घेऊन गेलो आणि आमच्या वंदनाताईंनी ते हस्तलिखित कागद घेतलं, अक्षर घेऊन गेले. सुरुवातीला या संहितेमध्ये 89 प्रसंग होते. संहिता परिष्कृत होता 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 आज या संहितेमध्ये 194 प्रसंग आहे. किती वेळा बदलली असेल कल्पना करा. वंदनाताईंनी त्या बसल्या वंदनाताईंनी अत्यंत संयम आहे ते सगळं होऊन आणलं, ते जुळून केले. आणि मग जेव्हा हा विचार आला की होईल की नाही, मग असा विचार आला की वंदनाताईंनी एवढं श्रम केलं त्याचं काय, हे पूर्ण झालंच पाहिजे काम. आणि म्हणून मग आम्ही थेट त्या वेळाने या कार्याच्या पूर्णत्वास लागलो. यामध्ये जर वंदना साहेबांनी जुळणे करून हा ड्राफ्ट आमच्याकडून तयार केला नसता, त्यांनी जर श्रम केलं नसतं तर कदाचित पुढची प्रक्रिया झालीच नसती. हे त्यांचं मोठं योगदान आहे, पायाभूत योगदान आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याप्रकारे त्यांना आमंत्रित करतो त्यांनी इथे यावं आणि आमचे दुसरे अतिथी वक्ता जे आहेत त्यांच्या वानखेडे त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल आणि रोप स्वीकारतो आणि आमच्या पुढच्या कामात त्यांनी असंच योगदान द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो.
पुढे या वहिनी आणि इकडे बघायचं. इकडे बघा वहिनी, वहिनी इकडे बघा. तुम्ही हात लावा ना. फोटोग्राफरचं काम होत आहे. अडचणीचं काम करते. इकडे बघा इकडे.